नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आज आहे आमचा 7वा दिवस. आम्ही आज लेमध्ये आहोत. आज आम्ही जाणार आहोत उर्मिंगला पास वगैरेचे साईट सीइंग आहेत लडाखचे मेन, तिकडे जाणार आहोत. दाखवतो तुम्हाला कसं आहे. तत्पूर्वी आता ब्रेकफास्ट आमचा रेडी होणार आहे. ब्रेकफास्टची तयारी झाली. ब्रेकफास्ट झालं की आम्ही निघणार आणि मग पुढच्या प्रवासात. आणि आज आम्ही दररोजपेक्षा खूप लवकर रेडी झालो आहे. 7:15 वाजले सकाळचे आणि आम्ही तर ऑलमोस्ट रेडी झालेलो आहोत. 8 वाजेपर्यंत निघायचा प्लॅन आहे. बघूया होतं की. आता आलो आम्ही ब्रेकफास्ट करायला. सकाळी लवकर निघायचा फटाफट ब्रेकफास्ट करून आता निघू आम्ही. सर्वजण ब्रेकफास्ट घेण्याचे बुफे आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट करून लगेच निघणार आहोत आम्ही, कारण की खूप दिवस झाला आम्ही आरामात निघतोय. आज जरा लवकर निघायचा प्लॅन झाला. तो चोर आहे, वो चोर आहे ना तुमची भांगरे. मी रूम मध्ये आलो पाणी घेऊन धीरे जरा एक घोट पितोय बाहेर गेलो. तुम्हाला लक्षात कडे कडे चोरी हो रहा है यार. मला माहिती पाणी वाटी घेऊन वगैरे टाकून झाल्या आमच्या. आता खारदुंगला पास जामे स्टे काय आपला आज नुब्राला स्टे आमचा. आज खारदुंगला करून मध्ये काय साईड सीन आहे ते अजून करून मग नुब्राला स्टे. पंचर होगा तो पंचर निकाल दो. 500 में 1000 देंगे. तो पंचर रहेगा तो पंचर निकाल दो. मी आता पोचलोय. आजचा आमचा फर्स्ट व्ह्यू पॉइंट लडाख. आय लव्ह लडाखचा जो लिव्हिंग्स आहे तो, आणि इथून पूर्ण लडाखचा व्ह्यू दिसतो. हा पूर्ण लेहचा व्ह्यू. इथे खूप सारे बायकर्स येत आहेत. असं वाटतं मुंग्या चालल्या आहेत, एवढ्या वरती आहोत. हे बघा, त्याच व्ह्यू पॉईंटच्या शेजारी छोटीशी गाडी आहे नाश्ता वगैरे करायला. व्हिडिओ काढायसाठी धडपड बघा पोराची. व्हिडिओ काढायला धडपड बघा पोराची. हे बाई चांगला व्हिडिओ मध्ये येला चांगला. या जस्ट आम्ही तो लडाख व्ह्यू पॉईंट होता तो पास केला आणि आता नेक्स्ट असेल खारदुंगला टॉप. खारदुंगला मी वर्ल्डमध्ये किती नंबर आहे? 10 नंबर आहे वर्ल्डमध्ये. 10 हायेस्ट खारदुंगला पास. एका वेळेला फर्स्ट नंबरवर होता खारदुंगला. तिथं ऑक्सिजनचे दर खूपच कमी आहे, म्हणजे ऑक्सिजन आपल्याला घ्यायला खूप त्रास होतो तिथं. 18,500 किती? 18,500 फीट वरती आहे. वरती ओके. सी लेवल पासून गाडी दिल्या. कलर आता म्हणून आयुष्य बाईक होईल कमी ढगान गाडी चालते. समोर ढगाला म्हणून. व्हॅलीला जात असताना आपल्याला हा एक चेकपोस्ट लागतो. हा चेकपोस्ट आहे. ज्या चेकपोस्टवर आपल्याला असा पास काढावा लागतो. पहिलाच 7 दिवसाचा पास भेटतो. त्या पासची एका माणसाची प्राईस पडते आपल्याला 600 रुपये. त्याप्रमाणे 600च्या प्रमाणे आम्ही 9 जण आहोत. 9 जणांचे आम्ही पासेस काढलेत आणि आम्ही आता चेकपोस्टवर चेकिंग झाला आणि आम्ही आता निघालो. तुम्हाला त्या चेकपोस्टचं नाव नव्हतं सांगितलं. चेकपोस्टचं नाव आहे साऊथ कुल्लूला आपला तो पास चेक होतो. तुम्ही पण जर ट्रॅव्हल करता लेह लडाख किंवा स्पिती वगैरे, तिथे तुम्ही पाणी कंटिन्युअसली पित राहा. पाण्यामुळे आपली ऑक्सिजन लेवल थोडी पाण्यामधून ऑक्सिजन भेटतो, त्यामुळे ऑक्सिजन लेवल आपली बरोबर राहते, जास्त त्रास होत नाही आहे. एके टायमाचा वर्ल्ड हायेस्ट पॉईंट होता हा खारदुंगला पास.
हा खारदुंगला पासचा गेट आहे, इकडे पोहोचतो आम्ही. हा आहे खारदुंगला पास. सर्वजण पुढे गाण्यासाठी वेटिंगवर आहेत. 17,982 फूट वरती आहे खारदुंगला. फुल थंडी आहे इथं, 4 डिग्री टेम्परेचर आहे. सर्वजण गारटलेत, गोठलेत सर्वजण. आता फोटो काढायसाठी वेटिंगवर सर्वजण आहे. हे खाली झालं की मग आम्ही फोटो काढू. काही सीन आहे यार, बघण्यासारखं सीन आहे. पूर्णच्या पूर्ण बर्फामध्ये गोठलेले आहे डोंगर. आणि आम्ही बोलतो आता खारदुंगला पास आहे. वर्ल्ड 2022 वर्ल्डचा हायेस्ट टॉप पॉईंट होता हा. आता त्याच्यावरती अजून आलेले आहेत. इथं पूर्ण एवढा थंडावा आहे, 2 डिग्री टेम्परेचर आहे. पूर्ण कुल्फी झाली आमची आणि ब्रिथिंगला सुद्धा प्रॉब्लेम होतो आहे. पण ज्यासाठी इथं आलो आहे तीच गोष्ट तर आहे. आणि हे आपले विदेशी पर्यटक इथं फिरतात बाईकवर राईड करून. हाय, हॅलो हॅलो. इकडच्या बिहारने म्हणजे इकडच्या गव्हर्नमेंटने अटेन्शन आपल्यासाठी दिलं आहे. इथे सांगितलं बघा, डू नॉट स्टे हेअर मोर दॅन 5 मिनिट्स. 5 मिनिटाच्या वरती तर थांबू नका, ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. मी तुम्हाला मागे पण बोललो तिथं ऑक्सिजन लेवल कमी आहे. आणि तिथं मी आता जस्ट कोटेशन वाचताना लिहिलेलं नोटीस वाचली तर किती जर चालतो ना मी तर त्रास होतोय. पण मजा येते. ज्यासाठी इथं आलोय तीच गोष्ट नाही केली तर फायदा काय. म्हणून दगडाचे डोंगर बघता बघता आता आम्ही आलो बर्फाच्या डोंगरामध्ये. काय नजारा आहे यार. कॅमेऱ्यात किती दाखवू शकतो तुम्हाला माहित नाही, पण डोळ्यांनी जे बघतोय आणि कॅमेऱ्यात जे बघतोय खूप खूप डिफरंट वाटतंय. हे अशी बाजूला खाई आहे, समोर एक कॅमेरामध्ये बर्फाचे डोंगर. इकडं काही इन्स्ट्रक्शन आहेत, म्हणजे एक बोर्ड आहे त्याच्यावर कुठं कुठं काय काय आहे, किती फीटवर आहे सगळं लिहिलेलं आहे. तर सर्व विदेशी पर्यटक आले आहेत, रोड ट्रिप करतात बाईक घेऊन. सर्वजण इथं आहेत. खारदुंगलावरनं निघालो. पुढे खारदुंगला गाव सोडल्यानंतर एक आमचं डिस्क्रिप्शन आहे, डिस्किट आहे, तिकडे चाललो आहे. तिकडे जाण्याआधी एक ढाबा भेटला, तिकडे जेवायला थांबलो. तर टाईम पण झाला जेवायचा, असं पण जेवायला थांबलो. नंतर जेवण बुर्जी, चिकन रारा, चिकन चिल्ली, बाकी स्मेल तर चांगले आहे. जस्ट जेवलो आम्ही. जेवल्यानंतर आता एक ॲपल, इकडचे फ्रेश फार्म, एकदम लोकल ॲपल, इकडून जस्ट झाडावरून काढून आणलं आता. खतरनाक काहीतरी वेगळंच आहे. काहीतरी वेगळंच आहे. आता जस्ट आता जेवण वगैरे झालं. आता आम्ही चालू तर नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. जेवण पोट भरलं भाई. पोट भरला ना ओमकार? सांगता व्हिडिओ मध्ये पोट भरले ना? सुरवा बिरवा खायला ना, शेरवा एकदम व्यवस्थित जेवण भेटलं आम्हाला आज. पंचर हो गया ना? पंचर हो गया. स्टेपनी किधर है? स्टेपनी में हवा निकल गया वो भी. ही आहे डिस्किट मॉनेस्ट्री, नुब्रा व्हॅलीची. तिथं बघायला चाललोय. त्याची कमानी आहे इथे. 40 रुपये का. इथं तुम्ही येत असाल डिस्किट मॉनेस्ट्रीला तर 40 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन. एंट्रीला असते 40 रुपये.
माझ्या मागे जी बघताय ती आहे डिस्किट मॉनेस्ट्री. ध्यान वगैरे करण्यासाठी इथे लोक तिकडचे मॉन्क्स येतात. आणि आहे बुद्धा स्टॅच्यू, खूप मोठा आहे. शॉर्टकट मारायची तयारी. फुगलेत दोघे जण. फुगलिया शॉर्टकट योगेश. मस्ती नको रे. यस थँक्यू. इजी एकदम. याला पडवला आता. ठरला बाबा कसा. ही आहे ती मॉनेस्ट्री बघायला आलोय. हा बुद्ध स्टॅच्यू. आता कॅमेऱ्यात कदाचित छोटा वाटत असेल, पण समोर माणसं जी आहेत त्यासमोर मूर्ती बघायची. 10 माला असतील ना, 2-3 माला तर आहेत बोललं, 10 माला असतील. मॉनेस्ट्री आहे त्याच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन आहे. डिस्किट मॉनेस्ट्री कोणी केले, कधी केले, ची एंट्री फीज पण इथं लिहिलेली आहे. आता डिस्किट मॉनेस्ट्री आणि बुद्ध स्टॅच्यू वगैरे बघून आता निघालो. आता चाललोय कुठं, सँड्यूज म्हणजे एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये वरती वाळवंट आहे ना, डेझर्ट बघायला चाललोय. बघू कसं आहे. लेह लडाख मध्ये आम्ही फिरतोय. इथे डोंगर बघितले, बर्फाचे डोंगर बघितले, नद्या बघितल्या. आता हेच बघायचं राहिलं होतं. इथे वाळवंट सुद्धा आहे. तिथं माती बघ वरती वाळू. हे बघा वाळवंट सुद्धा आहे. बघा सँड्यूज समुद्राची जाईल. हा बघा सँड्यूज व्ह्यू पॉईंट. आणि हा पूर्ण वाळवंट एवढ्या वरती, जवळजवळ 12,000 ते 14,000 फूट वरती आहे समुद्र सपाट्यापासून. आणि एवढ्या वरती डोंगर सोडून आता वाळवंट सुद्धा आहे. बघा आमचा हिरो वाळवंटात गेला फोटो काढायला. कर ना कर ना. हा आमचा शाहरुख खान हे सारखं आहे. ऐसा दिसतंय माणूस दादा माझं गोरा पण कर. गोरा करून 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 कधी करायचं बघ. बरोबर झाला पूर्ण बाजूला. अतुल परतुरे रे का तो. आता व्हायला बरोबर. आता बरोबर झाला ते डोंगर फुटला. केलं. आता मगाशी वाळवंट दाखवलं तुम्हाला. आता वाळवंट दाखवल्यानंतर आता वाळवंटामध्ये कॅमल, हे कॅमल तर असणारच. आणि या कॅमलची खासियत अशी आहे की या कॅमलला बघा 2 हंप आहेत. दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. 2 हंप आहेत. हे बघा हे 2, 1 2, हे 2 हंपवाले कॅमल आहेत ना, पूर्ण वर्ल्डमध्ये, इंडियामध्ये नाही सांगायचा, पूर्ण वर्ल्डमध्ये फक्त नुब्रा व्हॅलीमध्येच भेटतात बघायला. बाकी कुठेही नाही 2 हंपवाले. बाकी सगळीकडे फक्त एकच आहे, आपण जे नेहमी बघतो राजस्थानला वगैरे बघत असतो तुम्ही, की सिंगल हंप असतात तेच. इथला चाललो आहे. इथं ATV राईड चाललं आहे. येलो भाई पकड. आम्ही चालू आता ATV राईड. फुल ATV राईड चालू आहे आमची इथं वाळवंटामध्ये.
ए सरलमार पहिला याला लाव. उसी तरह बोर्ड पे लगेगा ना 100 रुपए नहीं लगा तो मेरे को 200 रुपए आता इथं डेझर्टमध्ये थोडी मस्ती फन करून टीव्ही राईड केली, शूटिंग केलं. फक्त हॉटेल रूम इथं डोंगराला तिथे राहू, बघू कसा रूम आहे कसा हॉटेल आहे दाखवतो तुम्हाला. आणि उद्या सकाळी आमचा फेवरेट प्लेस असणार आहे पँगॉंगला. ते वाळवंट बघून ॲक्च्युली आम्ही तिकडे थांबणार होतो, पण खूप लवकर बघून झालं तर बरं टाईम आहे तर थोडा अंतर कापून दुसरीकडे राहायला जाऊ. पण आम्ही किती म्हणजे ते हॉट स्प्रिंग म्हणजे आपले वैशिष्ट्यला कसे कुंड आहेत गरम पाण्याचे तसं आहे. तर आता कुठं हॉटेलच भेटत नव्हते तर आता होमस्टे भेटला आम्हाला, मस्त छान होमस्टे आहे. सगळी गँग इथं बसली आमची. हा नवीन आलं होमस्टे, एक नंबर होमस्टे आहे. सगळ्यांना प्रत्येकाला रूम आहेत. योगेश भाई तू तर आवडलो आहे. हा ₹15 मिश्का डॅडी आहे बघ. मिश्का मिश्व दोघांचं नाव घेतो, मिश्का मिश्व डॅडी आहे बघा ब्लॉग मध्ये. होमस्टे मध्ये आम्हाला मस्त यांनी डाळ भात सॅलड अंडा बॉइल्ड एग आणि त्याचबरोबर आमची चटणी पण आहे, घरातून आणलेली चटणी पण आहे घरातून आणलेली. चला तर या ब्लॉगला इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कॉमेंट शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय गुड नाईट. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन ॲडव्हेंचर.